तर फायनली मित्रांनो आपला बांबू चिकन नाही, बांबू मटनला आपला मुहूर्त लागलेला आहे. कारण यावेळेस बर्ड फ्लू असल्यामुळे आपण चिकनच्या ऐवजी मटन टाकतोय. मागच्या वेळेस एक व्हिडिओ केलेली अशीच, त्याच्यात आपण चिकन वापरला होता. आणि आज मटन टाकून बघूयात शिजतोय का. शिजला तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर तो आपल्याला परत काढून भाजायला लागेल. तिथे आपला एक माणूस इथं बांबू तोडायचं काम करतोय. थोडं किचकट काम आहे. वरती बघू शकता कसे बांबू आहेत. आणि हे बांबू तोडून झाल्यावर मग बाकीची सगळी रेसिपी तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि मगच व्हिडिओला लाईक करा. फायनली मित्रांनो आपलं बांबू तोडून झालेला आहे. आता याला तिथं नदीत जाऊन आपण धुवूयात. धुवून नंतर कदाचित आपल्याला याच्यातून आतमध्ये आता हे बंद आहे, एवढेसे भाग असल्यामुळे ते आपल्याला आतून पोकळ करूया. याचे 2 किंवा 3 भाग करू. त्याच्यात मटण वगैरे सगळा मग मिक्सर भरून आपल्या बांबूचे आपण आता तुकडे करून घेऊयात. किती पोकळ आहे आणि याच्यात किती मटण राहतं ते पाहूयात. मित्रांनो बांबू आपला धुवून वगैरे मस्त स्वच्छ झालेला आहे. त्याची माती वगैरे सगळी आपण काढलेली आहे. आता आपण आपलं मिश्रण तयार करायला घेऊयात. बांबू आपण विचार केलेल्यापेक्षा थोडा जाड आहे, आतमध्ये जागा कमी आहे. तरी पण आपलं जेवढं बसेल तेवढं आपण मिश्रण त्याच्यात टाकायचा प्रयत्न करूयात. मित्रांनो आता आपलं हे जे मिश्रण आहे ते आपण तयार करायला घेऊया. कांदा मिरची तर आपण याच्यात घेतली आहे. त्याच्यात मसाला टाकूयात. मसाल्याचा डब्बाच घेऊन आलो आहे आम्ही डायरेक्ट घरून शेतावर. मसाला तिखट बनवतं का रे? चिकन मसाला आहे ना अजून. मीठ टाकूया थोडंसं. चिकन मसाला, थोडीशी हळद, जिरा, ओ भट्टा हा. या चिकन मसाला एव्हरेस्ट चिकन मसाला चिकन मसाला आपण सगळा टाकूया. आपण करतोय मटन आणि मसाला आणलाय चिकनचा. हे कॉम्बिनेशन आगरी लाईफ शिवाय दुसरं कुठे पाहायला मिळणार नाही तुम्हाला. आणि त्या आपण थोडासा मॅगी मसाला आणलाय. मॅगी मसाला आपण टाकले. पूर्ण टाकत नाही कारण नाही मग तो मॅगीसारखा स्वाद येईल आणि स्वाद बडा होऊन जाईल. आणि मग आपण थोडीशी मिक्स करूयात आलं लसूण पेस्ट. आपल्या जेवणात जर आलं लसूण पेस्ट नसेल तर काही टेस्टच येत नाही. आलं लसूण पेस्ट थोडीशीच टाकली आहे कारण जास्त जर आपण टाकली तर ऑलरेडी आपण मसाला टाकला आहे, मिरच्या घेतल्यात आणि आलं लसूण पेस्ट जर सगळीच घेतली तर परत घशाला भरण्याचे चान्सेस आहेत. सर्दी नाही असेल नसेल ती सगळी सर्दी बाहेर निघून जाईल. मुंडाल नको. मित्रांनो आपण मटण आणलेलं आहे. लफडा असा झाला की आपण मटण धुवायला काय पातेलच नाही आणलेलं आहे. हातावर घेतलाय. पिशवीत ठेव ना अर्धा. बसला हातान सगळं. बघा अर्धा किलो मटण आणलंय आपण. आपल्या तुमच्या माणसांच्या क्वांटिटी वाईज तुम्ही मटण ठरवा किती आणायचं आहे किती नाही ते. आपण इथे अर्धा किलो आणलंय चौघांसाठी. आपल्याला एक ट्रायलसाठी बस आहे. जर ही आपली सक्सेसफुल रेसिपी झाली तर याच्यानंतर आपण जास्त क्वांटिटीचा ट्राय करूया. पण बघूया. चला हे पाणी टाक. चुकीच्या बाजूला उडली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या तेल टाकताना. शिजण्यासाठी तेलाची गरज लागेल. चारी बाजूने तेल लावून घेऊयात. जरा बांबूला पूर्ण गोल गोल फिरवून ते तेल पसरवून घेऊयात. आणि मग इथे आपलं मिश्रण तयारच आहे. ते मिश्रण मग आपण आता दोन्ही साईडून बांबूने भरूया. आपल्याला बांबू जरा चुकीच्या पद्धतीचे मिळाल्यामुळे आपल्याला ते दोन्ही साईडून भरावे लागतील. पूर्ण आरपार असा पोकळ बांबू नाही. उघड्यावरती हागून नका. तूच खाते.
आम्ही हागलेलं पण तूच खा. बसले बसेल ना. बस. दाब तो दाब दाब. बस. फायनली मित्रांनो आपण आता शेकोटी तर केलेली आहे. शेकोटी म्हणजे आग लावलेली या कामात आपण एक्सपर्ट आहोत. आग लावल्यानंतर ते बांबू आपल्याला ठेवण्यासाठी दगड पुरेशी मिळाली नाही. पहिला आग पेटून घे सगळी. आपल्याला लांब थोडं जरा. मित्रांनो आपण हे बांबू आगीत टाकलेले आहे. त्याला आपण चारी बाजूने आग लागेल धग लागेल असा आपण बंदोबस्त केलेला आहे. खाली लाकडं जाळतोय आणि वरून पाला टाकलाय आपण, सुकलेला पाला. त्याच्यामुळे पटकन शिजण्यास मदत मिळेल. कारण चिकन हे लवकर शिजतं आणि मटण शिजण्यास थोडासा वेळ लागेल. आणि आपण यावेळेस मटण ट्राय करतोय त्यामुळे थोडीशी जास्त आग कशी लागेल त्याचा आपण प्रयत्न करतोय. पोपटी लावताना देखील आपण मडक्याच्या चारी बाजूने आग लावतो. तसं इथे सुद्धा आपण बांबूंच्या चारी बाजूने आग लावण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या बांबू चिकनचा जुगार चालू आहे, बांबू मटनचा. आणि इकडे आपण नाश्ता आणलाय काहीतरी. तर आता फायनली मित्रांनो आपण बांबू बाहेर काढलेले आहेत. बांबूची अवस्था बघू शकता काय झालेली आहे. तो पाला पण पूर्णपणे आता बाहेर येईल थोड्या वेळाने. बांबू पूर्णपणे जळलेत, आतमध्ये जळाले नसतील याची पूर्ण खात्री आहे. कारण मागच्या वेळेस पण अशीच बांबूंची अवस्था झाली होती. आता याच्यातलं आपण मटण काढून बघूयात शिजलंय की नाही शिजलंय ते आता आपल्या काढल्यावरच समजेल. आपण 40 मिनिटांपर्यंत हे ठेवलेलं आहे. तसंच लाकडं पण आपण पूर्ण आता जळालेली आहेत. संपलेला आहे. तर एका बाजूला मित्रांनो एवढंच चिकन आलंय, मटण आलेलं आहे. दुसरी बाजू आपण इथे खोलतोय. एका बांबूतला आपण मटण बाहेर काढलेलं आहे. एक बांबू इथे आपल्या बाजूलाच आहे, तो पण काढूयात. फायनली मित्रांनो आपलं सगळं मटण काढून झालेलं आहे. आता आपण या मटणाला केळीच्या पानावर मस्त सर्व करूयात. कशी आहे टेस्ट रितेश?